नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या मराठी जॉब शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर आपण आज पोलीस भरतीवर चोवीसकरिता प्रश्नपत्रिका भाग 9 पाहणार आहोत। या अगोदरचे भाग 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 ही एक प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिली नसाल तर याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ते सुद्धा पाहून घ्या। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेले बटन सुद्धा प्रेस करा। चला तर प्रश्न क्रमांक 1 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 1, मिस अर्थ इंडिया 2024 खालीलपैकी कोण बनली होती? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक प्रियन सेन यांनी जे आहे मिस अर्थ इंडिया 2024 बनली होती। तसेच नंदिनी गुप्ता हे जे आहेत मिस इंडिया वर्ल्ड 2023 बनले होते। तसेच शेनियस पॅलासियास यांनी जे आहे 2023 मिस युनिवर्स हे बनले होते। तसेच सुनी शेट्टी यांनी हे 2024 मिस अर्थ वर्ल्ड बनले होते। चला तर प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 2, मोबाईल उत्पादनामध्ये जगात भारताचा कितवा क्रमांक आहे? तर याचे योग्य उत्तर तर 2 हे जे आहे मोबाईल उत्पादनामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो, तर पहिला क्रमांक चीनचा लागतो। चला तर प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 3, जगातील पहिली स्त्री राष्ट्राध्यक्ष कोण? खालीलपैकी कोण? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक मॅरिया पेरान हे जे आहे जगातील पहिली राष्ट्राध्यक्ष होते। तसेच श्री माओ भांडारनाये यांनी जे आहे जगातील पहिली स्त्री पंतप्रधान हे होते। तसेच वंतेना डेरेशको हे जे आहेत अंतराळात जाणारे पहिले स्त्री आहेत। चला तर प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 4, कोणत्या वर्षी पोर्तुगीजांनी मुंबईवर कब्जा केला? तर याचा योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब 1534 ला पोर्तुगीजांनी मुंबईवर कब्जा केला। तसेच 1510 मध्ये गोव्यावर पोर्तुगीजांनी कब्जा केला। चला तर प्रश्न क्रमांक 5 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 5, रीडिंग लाउंज असणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क लाल बहादूर शास्त्री हे जे आहे रीडिंग लाउंज असणारे पहिले विमानतळ आहे। तसेच दिल्ली येथे इंदिरा गांधी हे विमानतळ आहे आणि नागपूर महाराष्ट्र येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ आहे। तसेच नवी दिल्ली महाराष्ट्र येथे दी बा पाटील यांचं विमानतळ आहे। चला तर प्रश्न क्रमांक 6 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे RAS मुख्यालय कोठे स्थित आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब नागपूर येथे जे आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे RSS मुख्यालय आहे आणि याची स्थापना 1925 ला झाली आणि याचे अध्यक्ष मोहन भागवत हे होते। चला तर प्रश्न क्रमांक 7 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 7, जलयुक्त शिवार अभियान हे महाराष्ट्र राज्याचे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ड 2015 ला जे आहे जलयुक्त शिवार अभियान महाराष्ट्राचे राज्याचे वर्ष सुरू झाले होते। चला तर प्रश्न क्रमांक 8 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 8, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब सिकंदराबाद येथे जे आहे दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे आणि पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईला आहे। तसेच दक्षिण रेल्वेचे मुख्यालय चेन्नईला आहे। तसेच दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोलकाता येथे आहे। चला तर प्रश्न क्रमांक 9 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 9, भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो कोठे सुरू झाली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क बंगळुरू येथे जे आहे भारतातली पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो सुरू झाली आहे। तर कोलकाता येथे जे आहे अंडर वॉटर मेट्रो सुरू झाली आहे आणि हुंगुली नदीच्या खाली याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केली। तसेच 6 फेब्रुवारी 2024 रोजी नरेंद्र मोदींनी याचे उद्घाटन केले। चला तर प्रश्न क्रमांक 10 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 10,
दादोबा पांडुरंग यांनी मानव धर्म सभेची स्थापना केव्हा केली? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब 1844ला दादोबा पांडुरंग यांनी मानव धर्म याची स्थापना केली. चला तर प्रश्न क्रमांक 11 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणी केली? केव्हा झाली? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ 1 ऑगस्ट 1962ला जे आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झाली. चला तर प्रश्न क्रमांक 12 कडे वळूया. प्रो कबड्डी टीम 2024 सीझन 10 चा विजेता संघ कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ पुणेरी पलटण हे जे आहे प्रो कबड्डी टीम 2024 सीझन 10चे विजेता संघ आहे. तसेच जयपूर पॅथर्स हे जे आहे सीझन 9चा विजेता संघ आहे आणि दबंग दिल्ली हे जे आहे सीझन 8चा विजेता संघ आहे. चला तर प्रश्न क्रमांक 13 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणास 2024चा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ड अ व ब दोन्ही बरोबर. तर याचं योग्य उत्तर करपुटा ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या दोघांना 2024चा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. चला तर प्रश्न क्रमांक 14 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 14. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब अकोला येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे. चला तर प्रश्न क्रमांक 15 कडे वळूया. जगातील पहिल्या एअर डॅक्सची स्थापना कोणत्या देशाने केली आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब UAE हे जे आहे जगातील पहिली एअर टॅक्सीची सुरुवात केली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे 15 पोलीस भरतीला मागेल्या वर्षी विचारले गेलेले प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.